जय गुरुदेव. अज्ञान त्रिगुण अंधकार, ज्ञानांजन लावून केला दूर. ज्ञान चक्षु प्रकाशिला निरंतर, तया श्री गुरुशी नमो नमो. या परमरहस्य ग्रंथातील ओवीतून मन्मथ माऊली आपला अनुभव सांगतात. अज्ञान त्रिगुण अंधकार, ज्ञानांजन लावून केला दूर. ज्ञान चक्षु प्रकाशिला निरंतर, तया सद्गुरुशी नमो नमो. सद्गुरुनाथांनी त्रिगुणातून उत्पन्न झालेलं अज्ञान ते बोधरूपी अंजन लावून दूर केलं आणि ज्ञानचक्षु शिवमय जगत अशी अनुभूती देणारी दृष्टी दिली. अशा गुरुला मी नमस्कार करतो. या ओवीतील प्रत्येक शब्दातील परम रहस्य, गूढ रहस्य आपण थोडक्यात समजून घेऊ. अज्ञान. अज्ञान या शब्दाचा अर्थ स्वतःला जाणीव आहे. ज्यावेळेस शरीरात वेदना होतात त्यावेळेस माणूस म्हणतो माझं अंग दुखत आहे, संपूर्ण अंग दुखत आहे. ज्याला जाणीव होतं की अंग आणि आपण वेगळे आहोत, शरीर आणि आपण वेगळे आहोत. कुणी काही बोललं तर माझ्या मनाला दुःख झालं, कुणी काही चांगलं बोललं माझ्या मनाला सुख झालं किंवा आनंद झाला. म्हणजे मन आपल्यापेक्षा वेगळं आहे, मनाला जाणणारा मी आहे. काय करावं, माझी बुद्धीच चालली नाही. त्यावेळेस बुद्धी आपल्यापेक्षा वेगळी आहे. इतकी भूक लागली, इतकी तहान लागली की माझा जीव कासावीस झाला. ज्याला आपण जीव समजतो, ज्याला जीव मानतो, तो जीव हा सुद्धा वेगळा आहे, मानलेला आहे. हे अज्ञान आहे. स्वतःला शरीर समजणं, मन समजणं, बुद्धी समजणं, प्राण समजणं, श्वास घेतो बाहेर सोडतो हे आपल्याला कळतंय का नाही? कळतंय. मग प्राणापेक्षा आपण वेगळे आहोत का नाही? नक्कीच वेगळे आहोत. हे देहबुद्धीमध्ये माणूस गुरफटून जातो आणि मी शरीर आहे या भावात राहतो. याला माऊली अज्ञान म्हणतात. आता त्रिगुण. कोणते कोणते त्रिगुण आहेत? सत्व, रज, तम. आता आपण तमोगुणापासून सुरुवात करू. मी शरीर आहे हा देहभाव झाला. खाणे, पिणे, झोपणे आणि वाटेल ते बोलत सुटणे. आळस. का करायचं आहे, का संग न्यायचं आहे, आळस करणे. आणि कुणी सांगायला गेलं तर प्रमाद करणे, त्याला उलट बोलणे, हा तमोगुण झाला. त्याच्यानंतर रजोगुण. रजोगुणी मनुष्य तो कमवलं पाहिजे, काहीतरी मिळवलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, मोठ्या पदावर गेलं पाहिजे, असा लोभ उत्पन्न होतो. हे खावं, ते खावं, हे बघायला जावं, ते बघायला जावं,
हे सगळ्या इच्छा म्हणजे रजोगुणाचं प्रतीक आहेत आणि हे अज्ञानाचं पोषण करणारे आहेत. आणि सत्वगुण तिसरा. सत्वगुण म्हणजे चांगलं वागावं, चांगलं राहावं, सत्संगाला जावं, पूजा करावं, दुसऱ्याला त्रास देऊ नये, असा हा सत्वगुण. मग हे तिन्ही गुणाच्या पलीकड आपला आत्मा आहे, परमात्मा आहे. गुणातीत कांतम परब्रह्म शांतम. आपलं आत्मस्वरूप, परमात्म स्वरूप असं आहे की गुणातीत आहे, या तिन्ही गुणाच्या पलीकडं आहे. ते शांत स्वरूप आहेत म्हणतात. गुणातीत कांतम परब्रह्म शांतम. मग हे स्वरूप आपल्याला जाणायचं असेल तर या तिन्ही गुणाच्या पलीकडे जावं लागतं. अज्ञान, त्रिगुण, अंधकार आणि अंधकार आहे म्हणतात ही त्रिगुणाचा. जे आहे ते न दिसणं. कशामुळं? ढग आल्यानंतर सूर्य आपल्याला दिसत नाही. मग सूर्य नाही का? तर सूर्य आहे. तसं या त्रिगुणात्मक अज्ञानामुळे आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाचं, आत्मस्वरूपाचं दर्शन होत नाही. मग हे दर्शन करून देणारा, स्वतःला स्वतःची ओळख करून देणारा कोण आहे? ते आहेत सद्गुरुनाथ. माऊली आपला अनुभव सांगतात. अज्ञान त्रिगुण अंधकार ज्ञानांजन लावून केला दूर. पूर्वीच्या काळी डोळ्याचं आरोग्य सुधारावं म्हणून डोळ्यात काजळ घातलं जायचं. तसं हे सद्गुरुनाथ बोध रूपी, उपदेश रूपी, ज्ञान रूपी एखाद्या हजारो वर्ष अंधाऱ्या खोलीमध्ये एक दिवा लावला तर एका क्षणात सर्व प्रकाश होतो. तसं ह्या अज्ञानाचा अंधकार, या त्रिगुणाचा अंधकार सद्गुरुनाथाच्या उपदेशानं माझा दूर झाला असं माऊली म्हणतात. सद्गुरु काय करतात? तमोगुण आहे. उठलं की आंघोळ करायचं नाही, काही नाही, जेवायचं, खायचं, हिंडायचं, फिरायचं. सद्गुरुनाथ म्हणतात. आधी त्याला दीक्षा देतात, क्रिया दीक्षा. बाबा तुझा आळस झटकून टाक. तू सकाळी स्नान केलं पाहिजे, लवकर उठलं पाहिजे, लिंग पूजा केली पाहिजे. त्याचा आळस, प्रमाद झटकून त्याला साधना मार्ग देतात. आणि हे करावं, ते करावं, हे मिळवावं, ते मिळवावं, इकडं जावं, तिकडं जावं, एवढं मिळवावं, तेवढं मिळावी. मनाचं चंचल्य असणारा रजोगुण दूर करण्यासाठी सद्गुरुनाथ त्याला अनुग्रह देतात, मंत्र दीक्षा देतात. तू ओम नमः शिवायचा जप कर, तू शिवाय नमाचं नामस्मरण कर. आणि तो सद्गुरुनाथाच्या उपदेशाप्रमाणे 15 मिनिट, 20 मिनिट, अर्धा तास जप करू लागतो, पूजा करू लागतो. आणि त्याच्या मनाचं चंचल्य कमी होऊन त्याला आध्यात्मिक गोडी लागते आणि त्याचा प्रवास रजोगुणाकडून सत्वगुणाकडे चालू होतो. आणि सत्वगुण कसा सत्वगुणामध्ये साधक जातो? तो पूजा करतो, भजन करतो, कीर्तन करतो, प्रवचन करतो. हा सत्वगुण आहे. कुणाला त्रास देत नाही. दया, क्षमा, शांती अशा गोष्टी असतात. पण त्याच्याकडं अभिमान असतो की मी ज्ञानी आहे,
मी श्रीमंत आहे, मी दान करणारा आहे, असा अभिमान असतो सत्वगुणाचा. मग हे तिन्ही गेल्याशिवाय आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख होणार नाही. मग सद्गुरुनाथ सत्वगुणी शिष्याला सांगतात, तू हा देह नाहीस, तू चैतन्य स्वरूप आहेस. ज्ञानांजन ज्ञानरूपी बोध देतात, तू शरीर नाहीस, तू मन नाहीस, तू बुद्धी नाहीस, तू प्राण नाहीस, तू शिवस्वरूप आहेस. सर्वत्र व्यापलेला परमात्मा तूच आहेस. तुझ्याशिवाय दुसरी वस्तू कोणतीही नाही, दुसरी व्यक्ती नाही. अज्ञान त्रिगुण अंधकार ज्ञानांजन लावून केला दूर, ज्ञान चक्षु प्रकाशिला निरंतर. सद्गुरुनाथाचं बोध झाला की तो शिष्याचं हे चर्मचक्षु, हे आपले जे डोळे आहेत ते चमड्याचे डोळे आहेत, ते बाहेरलं जग पाहू शकतात. पण ज्ञानचक्षु अंतर्दृष्टी, जी दृष्टी प्राप्त झाल्यानंतर त्याचा भाव इतका दृढ होतो की मी ही शरीर नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी प्राण नाही. समस्त विश्वात भरलेलं चैतन्य मीच आहे. जे जे दिशे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाडे, असा त्याचा भाव होतो. असा त्याचा ज्ञानचक्षु प्रकाशिला निरंतर. एक क्षणही त्याला विसर पडत नाही आपल्या आत्मभावाचा, आपल्या शिवभावाचा. आणि तो निरंतर आत्मस्वरूपानं विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणीची झाला. अशा दिव्य भावात विश्वात्मा बनून राहतो. आणि ही सर्व किमिया कुणी केली? सद्गुरुनाथाने केली. म्हणून माऊली म्हणतात, नमो तया श्री गुरुशी. अशा श्रीगुरुनी मला माझी ओळख करून दिली, मला माझं विश्वात्मक रूप दाखवून दिलं. अशा सद्गुरुनाथाच्या चरणी मी नमो 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 म्हणजे माझा मीपणा, माझा अहंकार सद्गुरुनाथाच्या चरणी समर्पित करतो. ओम शांती शांती शांती.